थांब रे बाबू येऊ आहे फक्त मग पुरीचं काही नको निघू दे तू पुरा नसू दे तुझ्या अति जर तुला हाणला नाही तर मग म्हणतो का तू हाय अर्चीचा बापनी मग हा काय पुरीची बदनामी करता का थांबतो आता मला पाहू दे ना कोणता पुरावा आहे हां आण ना गुन्हा कोणा घरी आणलं म्हणजे ना पाहू दे ना बाबू काल्या रे काय आहे कोणता गोरा आहे तर पाहू दे मला आता फक्त मग पुरीचा पुरावा नसू दे याच्यातून हा काय आहे कोणता पुरावा आहे तर नसू दे फक्त या डोंगऱ्याला जर फेट्याला जर अटीच नाही मारला मी तर मग म्हणतो तू हा याचा कामच करतो मी नाही रे हा माझ्या तर पुरे हातपाय सैसे करून राहिले पण आता कसं पाला की ना कोणता काल्या कोणता गोरा आहे तर कोणता पुरावा आहे डोंगऱ्याचा होता मोठा वानवान सांगून राहिला म्हणजे पुरा थांबतो कोणता पुरा पाहतोच ना काल्या बाबू काल्या रे अरे बाबा आलं का रे बा हा बुडा मोतीराम बुडा या बुड्याला काय चेन पडून नाही राहिलं बा चार झाली असती म्हटलं काय म्हणते बापा आता बुडा आता बुडवा तुम्हाला काही समजते नाही राजा अरे मा बाप घरी आहे ना बापा धरू जखा नका मारून बा तुम्हाला काय सांगितलं मी ना की मा घरी येऊ नका राजा आपण भेटायला बाहेर भेटू काय राजा माणसं आहे बा तुम्ही मा बापाला पाहित नाही राजा तुम्हाला माहिती मा बाप कसा माझं नाही मी का तशा चक्रा मारून आलो का बे अबे मा युवाई सोबत आहे ना या युवायला काय तो पुरा दाखवू बरं तू ओ बापा नडला नो का वाचलो मा बाप घरातच आहे ना बापू माका भरावर गोटे आणता काय मा बाप तुम्हाला माहित नाही कसा माझं नाही तर काय राजा बुडे बा फालतू राजा मी तुमच्या फंदात पडलो बा तुम्ही काही खरे नाही राजा काय हे काय लावलं तुम्ही फुसूर कर ना काय मग मा टाइमपास लावला गाडीचा करणं मी एवढा रिकामा दिसतो का तुम्हाला हा एवढा रिकामा दिसतो का तुम्हाला लोकांनी युवाई चूप बसा थांबा ना जराशी थांबा ना हा एवढी काही कोण करत राहता हो तुम्ही राजा हा 2 मिनिटे राजा तुम्हाला चेंज पडत नाही का राजा युवाई थांबा ना आता कसं दिवस गेला ना पुरा बस 2 मिनिटं थांबा अरे आल्या कोण आलं हा कोण आलं आला मा बुड्या जावा कोण नाही हो बाबा कोण नाही हे मोतीराम बाबा अरे तो बुड्या काय आला त्या बुड्याला काय धंदा आहे रे भाजी दोऱ्या बुड्या निघाय हा काय नाही बुड्याच्या हा आपल्या कामाचे काम करायचं का फालतू का रिकाम लोक लागत राहते बे तू बुड्या वाड्याच्या अरे काय नाही मी कॉलेजला जात असते ना त्या बुड्याची कशी गोया औषधी द्यायला लागते ना त्यासाठी आलता बुडा हा चुप बसावा तुम्ही कल्ला ना करू बुड्या बाडे काम करायला जात असतात तू कॉलेजले रिकामे काम सोडून दे बाबू तू हा ह्याचे काम नको करत कोणाची औषधी गोया आणू दे हा बेकार सवय लागतात नाही मी आता नाही आणत हा चुप बसा तुम्ही हा काय टाइमपास करायला बोलायला काय लवकर झटकन काय आहे तुमचं रामायण मुळा ना माई वाईल तू पुरा दाखव बा काय तो कोणता व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही तर हा दे ना लवकर झटकनी बुडवा तुमचं तोंड राजा जरा चुपचाप राहत नाही ना राजा हा चालू दे राजा बरोबर अरे मा बाप तिकडे आवाज देऊन राहिला राजा मा बाप्पान जर ऐकलं ना तर मा ढोंगण्या सालटा निघतील ना हा चला तुम्ही तिकडे दाखव तुम्ही कोपऱ्यात चला तुम्ही तिकडे हा आलोच मी मा बाप्पाशी बोलून हा मा बाप काय म्हणते काय नाही पाहतो आणि आलोच तुमच्या मागं जावा तुम्ही पुढे बरोबर तू ये मागून आम्ही चाललो पुढे चला येऊ चला कोणता काल्या आहे की फाल्या आहे याच्या जो कोणता पुरा नसू दे रे फक्त या डोंगराचे 2 डोंगराचा नाही केलं मग म्हणतो तू हा याचा भोगूट पाडतोच मी आता मला तर काही वाटत नाही पुरा हे झालं नाटकं चालू आहे अरे बाबा मी चेत्या घरी चाललो राजा हा मला काय पुस्तक आणायला लागतात तर तुम्ही घरी आहे तर घरावर लक्ष ठेव जा हो जा लवकर येतो फक्त अरे बघ रिकामे काम हा नांदिनी लागायचं कोणाचं गावात नाही बाबा येतो चल बाबा या पटकन या डोंगराचं काम करून टाकू काय दाखवून दे बापा त्याला माझे बुडे मला शिकवतात काय रे हा मा बुडा असा करीन तसा करीन काय निकोय लावलं काय काम करतात हे डोंगरी बिले एक धंदेच नाही यायले निकोय काम तोड साले भाऊ ओ बाबा अरे बाबू हुसेन काय बाबा हे बुडे काले आलते बाबा काले आलते बुडे बाबू हे गाव सारं तेल टाके गाव आहे गड्या फालतू कसं मा जखमीवर मीठ टाकायला येतात हे डोंगरे हा काय चालू आहे शिवलालचं काय नाही विचारपूस करायला येतात आता पुढे काय करते शिवलाल काय नाही याच्यासाठी येतात बाबू तेल टाकायला तू काही लक्ष नको देऊ याच्याकडे बाबा या बुड्यानं मला अडवलं ना त्या बुड्यानं मला विचारलं बा खुद विचारत मला काय म्हण काय बाबू भुसणे काय झालं तर बाबू काय झालं तर काय म्हणे बबल्या कसा घालता बबल्या अशी विचारत बाई बुडे तुला काय सांगितलं जे होतं तेच सांगितलं ना मी आम्हाला बबल्या माझ्या घरी येत जाय मला 10 रुपये देत जाय मग ते घरात जात मग काय असं सांगितलं मग मी गड्या तुला जरासा तोंड चूप नाही ठेवतात का काही गरज आहे का लोकांना काही सांगायची पहिलेच तर आपली बदनामी होऊन राहिली बाबू तुला समजते की नाही रे आपलं नाक नकट होऊन राहिलं म्हणून हातानच का बदनामी करतात लोकांना सांगून राहिला मा घरात बबन्या घुसलता म्हणून हाय का बुसण्या तुला लाज वाटते की नाही जराशी
बाबा आता त्यांनी विचारलं मला, तुम्ही सांगितलं त्याला. आता खोदू विचारत ना, काय गड्या काय झालं, कसं काय झालं, कोणत्या मायले मारलं, काय तर कसं काय. मला विचारत असलं ते. मग मॅम मला सांगायच लागलं बा, माही काही पोटात राहिलं नाही ते, नाही सांगून दिलं. मग भाऊ अशा घरातल्या गोष्टी कोणाला सांगत नसतात. हा पहिलेच तर आपली बदनामी होऊन राहिली ना, त्या मायनं कान केला. हा तुला आता साऱ्या गोष्टी माहीत असल्यावर बाबू सांगायला नाही पाहिजे ना कोणाला काही. घरातली गोष्ट कशी लीक नाही झाली पाहिजे. लोक कसा याचा फायदा उचलत असतात ना. पण लेका तू बरोबर येतात लोकांना सांगतच राहायचं. लेका काय करा बापा भुसण्या रे तू मानी धनी काही नाही ना. हो मला त्यांनी विचारलं, मी सांगितलं राजा. आता मी काय सांगायला बसलो राजा, अदलो सांगितले मी घरातली कोणती गोष्ट, अदलो केलं काय लीक. तुम्ही ना पकडलं मामायला, तास सांगितलं की नाही मी, तास सांगितलं की नाही लोकायला. आता तास सांगून राहिलो की मी, आता साऱ्या लोकांना माहित आहे बा. सांगितलं तर काय आहे मग. हो लोकांना जरी माहित असलं तरी आपल्या गोष्टी लोकांना सांगत नसतात. त्याच्यात आपलीच बदनामी होते ना बापा. तुम्ही माय कशी, माय बायको कशी. लोक कसं तोंडावर गोड बोलतात, मागेन बोट घालतात रे बाबा, खिखितात काढतात ना. आपली इज्जत जायला बाबू. कसं लोकांना घरातलं काही सांगत नव्हतं काय कसं काय तर. हो बाबा, पण मग माबा येलाय ना बाबा, माबा येलाय ना, माबा येलाय तिचा. काय बा तुझ्या मायचा बाप काय, तुझ्या मायचा बाप तोच बुडा ना, तो इटेल बुडा गेलाय, गावात येलाय बा. काय लिहिला काय माहित. ए कोंदिल्या रघु बुडा बरोबर बोले गड्या. कुठे पाहिला रे तू ना, कुठे पाहिला तो, हा कुठे पाहिला. आपल्या आबाच्याच घरी आलता ना तो बुडा. बुड्याला इवई इवई करे बा, काय काय माहित त्या दोघांचं. पण चालू होतं फुसफुस फुसफुस, मला काय ऐकून यायला हवे ना. मी पाहिलं चालला आलो. बाबू लक्ष द्यायला पाहिजे ना हे बाळ्या. तुला समजत नाही काय बे, डोकसं नाही काय रे तुले. हा काय चालू आहे काय नाही पाहिलं पाहिजे माणसानं. बुडा बुडा कुकडे नेऊन राहिला, काय आहे काय काय दोघांचे काय झेमेल आहे. मला काय माहित राजा, काय आहे काय नाही. मला काय, मी का चालला आलो, मला काय माहित. मग अजून मी गावात थांबलो की अजून पुदाक लागतात ना माग. काय भुसण्या कसं झालं काय झालं, मग मला सांगायला वाटते रे. मग ते हा माझ्या राहिलं जात. बाबू तू काही टेन्शन घेऊ नको, पण आता कोणाला काही सांगू नको बरं, अजिबात बी नाही. हा लीक नाही झाली पाहिजे घरातली गोष्ट सांगून राहिल तुले. आता देशील का बडबड साऱ्या का आले सांगू. तू असल्या का भमभम्या पुरा. नाही नाही बाबा, आता अजिबात नाही सांगत मी. द्या मग मला आलू वडा कचीर खायला पैसे द्यायला भूक लागली राजा. द्या बरं 20 रुपये. घे बाबा 20 सांगून 30 घे. पण आता कसं कोणाचं चोबरू नको. हा नाही त्या हॉटेलमध्ये जायचे ना माझूनच करशील. असं झालं ना असं झालं. मी न पाहिलं बबन्या पाहिला, घरात ढमुक पाहिलं. कसं त्याच्यात नामुशी आपलीच होऊन राहिली बाबू. सांगायचं नाही कोणाले, चुपचाप राहायचं बिलकुल. हो बाबा आता नाही सांगा, आता नाही सांगा. चला मग येतो मी. आलू वडा कचीर खाऊन येतो. हो ये. बुडोबा असे हाफमॅट कामं करत नव्हता जो बा घेणार ना. हा मा घरी डायरेक्ट यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे मा बुडा कसा बोलते तो. हा काय बोलला मा बुडा कसं, हे आपल्याला अजिबात पटत नाही. मला लागलं ते एक मिस कॉल मारा, तुम्ही तुमच्या जो पोहेच येतो. फोन नाही का तुमच्याजवळ असल्यावर बी खाली. मग तुम्हाला मा घरी यायला लागते घेणार देणं. तुम्ही दिसची मा बुड्याची ते पाहिजे मस्त का जाते. मा बुडा म्हणते ते दोघे बापले गव म्हणते. तो शिवले अगव आणि त्याचा बापे अगव आहे. आणि त्याची वायरी त्याच्यापेक्षा अगव आहे म्हणते, लपडे खोर आहे. हा असा विषय व्हायला. मा बुड्याला तुम्ही अजिबात पटत नाही. आम्ही ते भाषण नाही ऐकायला. कोणता तो हिडिओ तू याचा दाखव ना. हा काय आहे त्याच्यात भानगड कोणती काय आहे तर दाखव लवकर आम्हाला तो हिडिओ दाखव. एवढी काही एवढी व्हिडिओ पाहिजे एवढी काही. हा जरा शांतता ठेवानं दाखवतो ना. दाखवतो मी व्हिडिओ तुम्हाला. पण तुमच्या पोरीचा व्हिडिओ तुमच्या पाहिला जाईन का, पण पाहिला जाईन काय. हो दाखव, तू येवायला दाखव ना व्हिडिओ दाखव. अरे बा आम्ही न पाहिला तर आमच्या शर्मीनं माना खाली गेल्या येवई. काय सांगा. पण आता कसं तुम्हाला पुरावाच पाहिजे तर दाखव रे बा. खाल्या पुरा दाखव येवायला मा दाखव, लावतो व्हिडिओ. मला कोणता पुरा आता तेच पाय नाही मला. हा पाय नाही दाखवा कोणता आहे व्हिडिओ. तुम्ही लय फडफड करून राहिले ना, फडफड करून राहिले जास्त. हा पा तुमच्या पुरीचा व्हिडिओ. हा कशी गुलशेरे उडून राहिली तर. हा बबने आहे की नाही कोण आहे तर पाहिजा. हा तिचा लवर पाहिजा, डोळ्यान पाहिजा, डोळे वाचून पाहिजा, कानाने ऐकजा बरं काय म्हणते काय नाही तर. हा बापा एवढी पायाची नवी वाटली होती येईल. हा विश्वास होता ना. हे घे हे पा व्हिडिओ पा तुमच्या पुरीचा. बापरे हे पाहिजे अगोदर मेलो कोण रे, मी मेलो कोण नाही पुरी सायाची याच्याबरोबर. अरे अरे देवा देवा रे कसं रे हे. आम्हाला कसं वाटलं शिनू, कसं वाटलं शी. हा पा डोळे फाडून पा, कान उघडे ठेवता. काय म्हणते तुमची पोरगी तर ऐका, कानानं ऐका. हे काय आहे तर ऐका.
वा तुम्ही बोलू नका अजिबात. तुमच्या युवाले डोळे फाडून पाहू द्या वरची या बापाले. हा तर आता विश्वास पटील नाही या बुड्याले. हा बुडा फडफड करे ना. पा हो बुडे बा काय म्हणते तुमची मुलगी. ऐका ऐका फक्त काना ऐका तुम्ही आता. बबन आय लव्ह यू. तुझ्यावर प्रेम करतो बबन. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत बबन. बबन ना तू प्रेम करतो लय खरा. पण मग तिकडे शिवले आहे ना बापा. शिवल्याला जर माहित पडलं ना तर आपल्याला मारीन तो. हो तसा सांभाळून बरं. बबन भिवून राहिला त्याले. हा मी भीत नाही त्याला. तू कसा भेट रे. हा बबन येणं रे येणं इकडे. येणं जवळ येणं येणं. पिल्लू बबन हा पिल्लू बबन येणं येणं. पिल्लू पिल्लू ऐक ना. येईन ना शिवल्या येईन ना. आपल्याला पाहिलं ना घोरून बरं. जो ये नको करत जाऊ ना बापा. माई फाटते ना हातभर. शिवल्या बेकार आहे. सशासारखे डोळे त्याच्याही. शिवलाल शिवलाल पप्पा घालणार रे चुडीदार. काय ते शिवलाल शिवलाल म्हणून राहिला. त्याची गोष्ट घेऊन राहिला तू. त्याला सोड बरं. त्याचं नाव नको काढू. त्याचं नाव काढले का डोकं दुखते. आपण दोघं एका ठिकाणी मस्त प्रेमाच्या गोष्टी बोला. नाही ते शिवलालचं नाव घेते म्हणतात. त्याचं नाव नको घेऊ. त्याचं नाव काढलं की नाही माझं डोकं खराब होते. हा ते मस्त असं प्रेमानं बोलायचं. पिल्लू जानू हा काहीतरी. पण तू तसं काहीच नाही बाबा. त्या शिवलालचंच नाव घेतं. डार्लिंग असं नाही ना. मला तर लय वाटते. म्हणून काय करू. धाकधूक चालू होते ना मग मले. जीव धोक्यात चिळी खोप्यात असं आहे ना. अजून मला तर लय भेटा तुले. चाल मग आता उद्या चाल. चल बाबा. पाहिलं युवाई. पाहिलं का हे वाय 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 करे युवाई. पोरीचं नाटक पाहायले. हिडिओ पाहायले. पाय कशी नाटकं करते तुझी पोरगी. तर संद्रा वय आहे तर असा बबन घेतला तिनं. चुकलं रे गड इवाई. चुकलं बा. तुमचे पाय धरू का राजा. महापुरीने गलती केली राजा. गलती केली ना. पाय धरतो बा लागलं असतं. मी येतो इवाई आता. पहिले मला घरी जाऊ द्या. मी मला काम आहे जरासं. इवाई येतो मी. हो युवाई या तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण जास्त काही गलबला करू नका. नाही तर मग घरी गेल्यावर कसं खूट काढसान तसं काही करू नका. तसं शांततेत घ्या काम. कसा बोलायच्या अगोदर विचार केला पाहिजे. माणसांना शब्द जपातून वापरले पाहिजेत. तुम्ही बाबा फळ 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 करा. तुम्हाला असं वाटे याच्या जो काहीच नाही. पोरी बदनामीच करून राहिले. आम्ही कशाला बदनामी करा बापा. हा आमच्या पोरीची बदनामी म्हणजे आमची बदनामी. आमची आमच्या गावात दिला आहे तुमची पोरगी राजा. आमची बदनामी होत नाही का. तुम्हालाच वाटते आम्ही बदनामी करू राहिलो तुमच्या पोरीची. हो बापा चुकलं ना. मुठभर केस तुमच्या घरी गेला. मी हा विचारच केला नाही. मी मला असं वाटे आता जाऊ द्या. तो आता विषय सांगायलाच पुरत नाही. मी येतो बाबा. काय कसा गेला युवाई पाहून. घे ना युवाई. पाय ना पोरगी कशी करते. थय थय असा नाची गिन्नी काय असा फै 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 नाचे मा उरा. अरे युवाई पाहिला ही पोरीचा हेडिया. पाय न पाय. अजून तर हे काय झालं. आता नमुना आहे आमच्या जवळ. फाईल पाठवून युवाच्या मोबाईल वरती पाठवून व्हिडिओ. आता देतो पाठवून रब कोणी. हा फक्त एकच देतो. मागचे अजून 2-3 देत नाही व्हिडिओ पाठवून. हा एवढाच पाठवतो यायले. आणि अजून नाटकं गेले अजून 5-6 देतो पाठवून मग डबल. हो बाबू बबन्या आपण अडीचा लटके लावले का आपले हाल होऊन राहिले. आणि त्यावरची तिकडे ऐश करत असेल. तिच्या मुळे अटी आपण गुतलं. तिनं आपल्याला अडीचा लटकवलं. आणि ते बापाच्या घरी जाऊन मस्त संडवण खात शिनले का. आपण अडीचा उपाशी तपाशी मरून राहिलो. तिच्या बाई झाले का हालात ना रे. हालात ना तिकडे मस्त संडवण खात असेल. बसेल असेल बापाच्या घरी. संड झप घेत असेल का. आपल्याला 3 दिवस झाले का. शिवल्याला उलट टाकून ठेवलं. बबन्या तू किती हेंडास रे. किती हेंडासले का. एका कॉल रेकॉर्डिंग तर करून ठेवता बा. नाही तर चाट मॅसेज गिसेस काही ना काही तो पुरा असेल की ती असोय. शिवलाला तेवढा दाखवू बा. आपली सुटका करून घेऊ. काही ना काही अशी न ती असोय. आम्ही पुरा पाकाला नालाय का. मी मूर्ख माणूस आहो. तिनं काहीच केलं नाही ना बा. साधा माणूस गड्या. मी कुठे एवढं लक्ष देणार. मी एवढा चॅप्टर नाही ना. मी काहीच नाही केलं बाबा. ना कॉल रेकॉर्डिंग केली ना. त्याची चॅट करत जायचे माझं व्हॉट्सअपवर बोलत जाय. तेही काही केलं नाही म्या. मला व्हिडिओ कॉल लायते तेही केलं नाही म्या. काहीच नाही केलं नाही. भोंगाळ्यात होतो ना मी. आता तर माझा एकही पुरा आणि तिचा काय करू आता. काय करू. हा शिवल्या सोडायला तयार नाही झाला. काही ना काही काहीच नाही केलं. अरे बा मूर्ख आहेस रे बा. निक मूर्ख आहे का बबन्या. तू काहीच कामाचा नाही का. निक म्हणजे गोयाच असले का तू. वाढून वाया गेला निक तू. एखादा पुरा आता पाहिजे होता का तू. एखादा काहीच नाही भाऊ. मी साधा चंपल माणूस. मी काही वेळा चॅप्टर नाही. आणि मी काय पुरा देऊन काय म्हणजे
काहीच नाही ना माझं काहीच नाही. तिकडे शिवले आला ना का वा माऊली बबन घ्या ना दाबून कसे उलटे टांगून ठेवले. आली की नानी स्वप्नात. कडसान का आता लफलं कडसान का गोपणा भाऊ जमलं की नाही. कसे लटकोले रे भाऊ. अरे शिवलाल येईल असाच कर क्या पाहिजे होता रे. लय फडफड करत रे नुसता रोज बाईच्याच नांदी लागत साहेब. बरे लटकोले तू नाही हरामखोर. हा वटे राखत ना गावात. थांबा रे वटे राखणारे असे झालं होता. बाईशी पंगा घेणं सोपी नाही भाऊ. बाईचं लपडं बेकार असते भाऊ बबन्या माऊली. आता कशी सजा भेटून राहिली. आता कशी करता शिवलाल सोड रे सोडायचंच नाही शिवलाल येईल. अरे वा हरी भाऊ अजिबात नाही सोडत येईल. हरामखोर येईल अटी लटकेल राहू दे तू साय येईल. हा लागलं तरी सर येत जाईन रोज दोन चार झपके मारत जाईन येईल. उतरवतच नाही सायले खाली. बापा शिवलाल आम्ही काय तू केळी बाग कापले गड्या. आमचा काही गुन्हा नव्हता. तू बायकोच अगो आहे ना बाबा रे. आता कसं आमचा तो पुरावा नाही काही म्हणून गड्या. म्या ना कॉल रेकॉर्डिंग केली ना म्हणजे व्हॉट्सअपची चॅटिंग माझं आहे गड्या. असती ना तुला दाखवली असती म्या. पण आता काय गड्या माहीत भुली ना मुले. मी हेमाळावा ना. शिवलाल सोडून दे ना गड्या. शिवलाल येईल अजिबात नाही सोडायचं. असेच लटके राहू दे सायचे. असे अगो कामा नाही करतील ना मग गावात ये. नाही रे बा हरी भाऊ मी काय सोडणारा दिसतो काय का. हा अजिबात नाही सोडत येईल सायले. असेच टांगेर ठेवतो वडीसा. हा या बबन्या बायकोने तर पुरी परमिशन दिलाय मले. भाऊ म्हणे याले असा उलटाच टांगा म्हणे लय अगो म्हणे. हा शिवलाल आपण दोस्त होतो ना गड्या. दोस्त होतो ना. सोड रे का दोस्ताण्यासाठी तर सोडले का आम्हाला. दोस्ताण्यासाठी तू न काय राखली रे दोस्तान्याची. मा बायको सोबत लफडं केलं काय दोस्ताना कुराला हराम खोरा. तू आता जीव ह्या आठवून राहिला मले. पण कसं मला मारणार नाही रे. मला जेलात जा लागी. नाही तर तुले तर दाखवलं असतं मी आटीसा. बजेटच बसवला असता तू या. पण आता कसा आहे गड्या. दोस्ताना करून राहिला. दोस्त जर असतात बाबू मा घरात हागला नसता तू जटी खाल्लं तटी. हा तू न येऊन मला सांगितलं असती गड्या असं लफडाय म्हणून. पण तू साल्या गोड लागलं तुले तर बसला चाटत तू. मा घरात बोक्स पाळलं ना तू ना. चुकलं ना माया चुकलं ना. शिवलाल माफी मागतो ना बा. तुला माफी मागतो ना. नाही चुकलं गड्या. मी नाही सांगायला पाहिजे तुले. आता कसं नाही सांगितलं गेलं गड्या. चुकलं रे बा. यायचं काही झालं नको अजिबात नाही ऐकायचं. हे कसं आता हातपाय जोडतील काल शिरीजोड होतीन बरं तू. या असे साय लटके राहू दे हरामखोर. हा याचं अजिबात नाही ऐकायचं. दोस्ताऱ्याच्या नावावर आहे ना कलंकात हे हरामखोर. यायचा दोस्ताना कोणता आहे तर मला समजलं नाही रे. मी तर अजिबात विश्वास ठेवत नाही यायच्या. मित्र तुमच्या गावात जर असे खांडू करावे असतील तर सांगा मला. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. या हरामखोरायला असंच टांगेल ठेवणार आहो मी. हा साय येईन मा घरात बोक्स पाळलं ना. हा तुमच्या घरात बोक्स पोळी नाही एखाद्या दिवशी म्हणा. मग मी दात काढीन खिखी. चाल शिवलाल भाऊ चाल. चाल हे बाबू दाबून बघणे. आता दाबून तर गेलं बाबा. उलट टांगेल आहे ना. आता काय काय सांगून तुले मी. या पुरीने तोंडा का जागाने ठेवली नो माय. बंदा गावात फिरून राहिलं नव्हते शिफ्टर मोबाईलचं. हिनं पुरी इज्जतचा कचरा केला ना. तुम्ही लढून करून राहिले बापा. माणसासारखे माणूस बापा. काय झालं मला सांगा तर खरी तुम्ही. लढूनच राहिले बापा. काय म्हणून राहिले बापा. माया तर काहीच ध्यानात नाही येऊ राहिलं. लक्षात नाही येऊ राहिलं बापा. ते काय मोबाईलचं शिफ्टर काय म्हणून राहिले तुम्ही. स्पष्ट बोलावा माझ्यासोबत. मंग्याची मा पोरीनं काहीच इज्जत ठेवली नाही आपली. काहीच ठेवली नाही ना. त्या गावात व्हिडिओ फिरून राहिला ना आपल्या पोरीचा. लहान लेकरांच्या मोबाईल मध्ये आहे तो व्हिडिओ. मी पाहून आलो बापा. इवायनं खाडा निवाळा केला. पा म्हणे इवाई अशी नाटकं करते म्हणते तुमची पोरगी. तोंडा काय जागा नाही राहिली माय. काय केलं बापा. अर्ची नाही अशी अवल्यात तर बापा फुकून टाकली ते पुरते ना. तिला घरात वागून काय करता बापा. आपलं नाक नकट केलं ना तिनं. माहित नव्हतं बापा. अर्ची बोगस निघते तर मी तुला विश्वास करतो तिच्यावर. आपली पोरगी चांगली पण कायचं काही बापा. लय बोगस निघली ते तर लय बोगस निघली हो बापा. मा तुले काय सांगू. एवढा फडफड करू मी तसा. येवय तुम्ही पोरी बदनामी करून राहिले. असं करू राहिले तसं करू राहिलं. येवय म्हणे शांत बसा म्हणे. येवय तुम्ही चूप बसा. आवाज करू नका. मी तुम्हाला सारं दाखवतो म्हणे तुमच्या पोरीचं काय बाल विस्तार. मी म्हणून दाखव तुम्हा पोरीची बदनामी करतं का. ढमू कटम मी लय बोललो बापा त्या युवायले. पण बापा युवाय न मला दाखवता बरोबर. बापा खालची जमीन सटकली ना. असं वाटे काय करा काही नाही. हो ना बापा. लयच कसं करून टाकलं बापा हिनं. आपल्याला वाटलं बापा आपला शिक्का लय खरा आहे. पण कायचा काही बापा आपला शिक्का खोटा. ना आपण त्यालाच बोल ना. मंग्याची माय तोंड दाखवायला जागा नाही राहिली गावात. तोंड दाखवायला जागा नाही राहिली. आता त्याच्या गावात ते पसरलं तर आपल्या गावात आलं नसेल का लोकांचं. पण ते कसं आता आपल्याला कोणी म्हणून नाही राहिलं दाखवून नाही राहिलं. पण चिवचिव होते आपल्या गावात. आता आपली काही इज्जत राहत नाही काहीच राही.
पण बापा आता त्याच्याच गावात झालं एवढं तर आपल्या गावात होईल नाही तर काय तर आपल्या गावातले लोक बी बापा आपल्या तू करतील ना म्हणतील बापा तुम्ही तर तुमच्या पोरीची लाई गाई देत जा बापा माई पोरगी सज्जन आहे माई पोरगी चांगली आणि पाहणं म्हणतील घुबड तुमची कशी निघली आता कसं करू बापा आता कशी लोकायली मी उत्तर देऊ तोंड देऊ सांगा ना बापा आता बाया तर माया लस तोंड ठेसतील ना बापा बाया म्हणतील का तू तर मोठी लोकांचं असलं की वानू वानू सांगस आणि आता स्वतःच्या पोरीचं आहे तर झाकू झाकू ठेवून राहिली असे बोलतील ना बापा आता बोलणार तर आहेस ना लोक. हा आता आपली अवल्यात चुकली ना आपण काय करणार आहोत त्याले. हा आता आपले हात टेकले. हा सायची एवढं नाही समजलं की आपल्याला एक पोरगा आहे नवरा आहे. नवरा मरेल असता तर गोष्ट नाही रडी असती पण जिथं आहे ना तो तरी दुसरे पाहिजेच तुले झगडे लफडं कराच वाटलं इले. हा एवढे काऊन वय करस म्हणा तू मला सांगते ना बापा. कानाला हात पकड आता कोणाचं बापा लफलं नाही लुफलं नाही कोणाचं गुणगानच गायचे नाहीत. हितभर असलं तर हातभर सांगायचं नाही कोणाचा वानू सांगायचं नाही. हा कोणाचं काही चालू असं का आता आपल्याला काहीच घेणं देणं नाही. कसं आज आपण त्याचं लोकांना सांगतो पण कसं परवा आपलं बी असतेच. हा काय ना काय ना आता आपल्या पुरीनं काय केलं. हा आता आहे आपल्याला तोंड दाखवायला जागा झाली ना आपली बदनामी. बाबा समजलं बापा मले काही कोणाच्या याच्यात बोलायला पुरत नाही बापा. आपण सांगा लोकांचं वानू वानू पण आपलंच पाहणं कसं निघलं तर काही सांगता नाही येत बापा. स्वतःच्या पोरीचा बी काही विश्वास नाही हो बापा आता या आजकालच्या जमान्यात. आता फक्त एकच गोष्ट आहे आपल्या तोंडावर बोट हाताची घडी गावात काहीच बोलायचं नाही. म्हणजे घुबड कुठे आहे ते पहिले दाखव म्हणतो. आता पहिले तिला सपाट्या मारतो तिचं कमळलं मोडतो मी आता. हा बस झालं तिचे लाळ आता. त्या दिवशी मी दादा हे विचारलं तिले कावा तू हे काही आहे काय कावा तू हे काय नाही बाबा नाही बाबा आता काव तू याचा पुरावा सापडला चाल तू दाखव मला कुठे यायचं ते आता दाखव. घरात आहे ना ते गुबड बसेल घरात आहे ना मस्त गरम बसेल. आता खुटकाळा चांगला तिची पाठलाल करा आता. हा अशी बसर नाही जात काही ते पाठलाल करा लागते ना तिची. चला बरं माय बापाशी खोटं बोलते. हा माय बापाशी खोटं बोलते. किती विचारलं आपण ना तिले काय म्हणे माय लफडं नाही म्हणे माय लफडं नाही. हा अशी खोटी बोलते हे हडवाय. हा अशी निघली हे बरं तुम्ही चला बरं तिची पाठ लाल केल्याशिवाय ते बसर नाही जात काही. गरम करा लागते ना तिले चांगला आता. तू चाल लवकर पटकन चाल तिचं पाहू बजेटच करू आता. कशी खोटी बोलते कशी नाटकं करते व मावन बापाव. हा तटून तर सोडून नाही बोलली बरा तो शिवला झोडा होता सायाचा. त्याने मी बदमाश समजो पण बदमाश आपली अवल्याद आहे. हा तो लयच सात पडणं चांगला आहे माणूस. हा हे बोगस आहे. चाल तू चाल फक्त चाल घरात चालतो आता. हो चला बरं. सासऱ्याची मग बापाले फोनार फोन काही गरज होती काय फोन करायची बोलायची. आता काय माहित नाही बाई तो काय सांगते काय नाही. मग बापाले तर एकाचे 2 लावते काय तर तो एकाचे 2 लावत बापा लय पटाईत आहे. सासरा आता हितभर आहे तर हातभर सांगीन ना वाळू सांगीन ना आणि त्यातल्या त्यात मग बापा हिंड आहे ना. मग बापा ऐकतेस ना कोण काही सांगलं की तेच धरून बसते ना. माया नाही ऐकत मग बाप नाही लोकांचं ऐकते ना. काय माहित माय आता काय म्हणते मग बापन काय नाही घरी आल्यात. काय माहित बापा माय हे खोटं आता पचते नाही पचन मला तर काही सुचून नाही राहिलं बापा. माझ्या 7 गेले आणि 5च राहिले आता. हे समजूनच नाही राहिलं. सगळे विचार येऊन राहिले मनात. आता काय करते मग बापन काय नाही आता. माझा सासरा काय सांगते काय नाही आता मग बापाले त्याच्यावर आहे आता. हे काय माहित आता घरी आल्यावर काय बदलणं लावते का मा बाप मला. आता माहित जर पडलं तर तसंच आहे आता. आजचे तुला तर मार खाणंच आहे आता. तरी मी ना मा भाले मंगेले पुरं माईकून करायला ना पुरं पटवलं ना पुरं चार्जिंग करू कसं माईकून केलं त्याला. पण तरी मा बाप मा म्हटलं ऐकत नाही ना. मा बापानं ऐकायला पाहिजेत ना. मग कसं सगळं हातात आहे तसं होणार नाही. जर मा बापाले शिवल्यासाठी भेटला तर कसं बापा. हा मग तर त्याच्यावर नाही भारी गाणं आहे बापा. मग तर शिवल्या तर सगळं सांगून देते असलं नसलं ते. काही खरं नाही दिसून राहिलं अर्चे तू आज. तुझ्या काही खरा नाही दिवस निघला आजचा. आजचा दिवस तुझ्यासाठी काही चांगला नाही निघला अर्चे. धाकधूक चालू आहे सगळं मनात. सगळे ठोके वाढले तुझे आता. काय माहित बापा आता काय निघते का जीव आता काय सांगा घरी बापाल्या. सासऱ्याचं मग बापाला बोलायचं काही काम नव्हतं ना. पण तो कसं तेल टाके काम करतेस ना आणि त्याच्यापेक्षा तेल टाके काम करते माझी सासू. ते दोघे मिळून मा बापाची फुल चार्जिंग करतात ना. मला माहितच आहे ना ते चार्जिंग केल्याशिवाय राहत नाहीत काही. कारण की मला माहित आहे ना मायन मा सासऱ्याचं पटत नाही तर कसं मा सासरा देतेस ना बैकून मा बापाला. आता काही सुचून नाही राहिलं माय बाई. नुसतं विचार चालू आहे. फालतू लफडं केलं माय बाई. त्या बबण्याबरोबर लफडं केलं आणि हे असं पदरात पडलं. आता पुढे काय होते आणि काय नाही आता काही समजूनच नाही राहिलं ना. धाकधूकच चालू आहे बापा. अर्ची आज तू विचारच करत राह. आज ते काही खरं दिसत नाही मला. चला मित्र
सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कसं सबस्क्राईब करून टाका.